जय महाराष्ट्र मित्रांनो, बातमी येथे थेट शिंदे गटाच्या गोटातून शिंदे गटाला जबर धक्का. उद्धव ठाकरेंना सोडून गेलेल्या गद्दाराला शिक्षा मिळणार, आमदारकी रद्द होण्याची शक्यता. नेमकं काय झालंय हे सविस्तर बघण्याअगोदर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे रोज नवनवीन राजकीय तथा इतर घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील. तर आपण नेमकं काय झालंय ते बघणार आहोत. राज्यात नगर परिषद निवडणुकांचं वारं जोरदार वाहत होतं. 2 दिवसापूर्वी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी नगर परिषद नगर पंचायतचं जे काही निवडणुकीचं वातावरण होतं ते थंड झालं, परंतु त्यामध्ये शिंदे गटाच्या आमदारांनी केलेल्या कृत्याबद्दल त्यांची आमदारकी रद्द होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे आणि एकनाथ शिंदेंना हा जबर धक्का सहन करावा लागेल. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मतदान होत असताना गद्दार आमदार म्हणून समजले जाणारे संतोष बांगर हिंगोलीतील कळमनुरी येथे या आमदाराने मोठ्या वादात सापडले आहेत. मतदान केंद्रात मतदानाच्या गोपनीयतेचा भंग आणि आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर झाला असून या प्रकारचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही संतोष बांगरांना कठोर शब्दात सुनावले आहे. तर संतोष बांगर यांच्यावर आता हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झालेला आहे. हिंगोली शहरातील मंगळवारी बाजार परिसरातील मतदान केंद्र क्रमांक 3 येथे संतोष बांगर मतदानासाठी पोहोचले असताना त्यांनी महिला मतदाराला ईव्हीएमवर बटन दाबण्याबाबत सांगितले. तसेच मतदान केंद्रात स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचा विजय असो आणि एकनाथ शिंदे आगे बढो, हम तुम्हारे साथ है अशी घोषणाबाजी केली. मोबाईल फोनचा देखील वापर केला. मतदान केंद्रात घोषणाबाजी करणे आणि फोन वापरणे किंवा मतदाराला मतदानाविषयी निर्देश देणे हे सर्वच कृती गोपनीयतेचा भंग आणि आचारसंहितेचे गंभीर उल्लंघन मानले जाते. त्यामुळे संतोष बांगर यांच्यावर कारवाईची मागणी जोर धरत होती. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी या प्रकरणात चौकशी करण्याचे निर्देश दिले होते. मतदानाच्या गोपनीयतेचा भंग झाल्याचे आढळल्यास संतोष बांगर यांच्यावर गुन्हा दाखल केला जाईल असं या अहवालात सांगितलं आहे. माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली होती. आता या प्रकरणात संतोष बांगरांना मोठा झटका बसला आहे. संतोष बांगर यांच्यावर हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा सुद्धा दाखल झालेला आहे. त्यामुळे आता संतोष बांगरांना जबरदस्त असा दणका बसल्याने सुप्रिया सुळे यांनी सुद्धा बांगरांना जेलमध्ये टाकावे असं मुख्यमंत्र्यांना आवाहन केलं आहे. त्यामुळे शिंदे गटाचे आमदार दिवसेंदिवस निवडणुकीत खालच्या पातळीवर जात असताना आता मतदान प्रक्रियेच्या गोपनीयतेचा भंग सुद्धा करत आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात संतोष बांगरांची आमदारकी रद्द होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, बांगर यांची आमदारकी रद्द व्हावी का? कमेंटमध्ये हो की नाही ते नक्की सांगा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.